नमस्कार, मी भागवत रामचंद्र राऊत, मुक्काम पोस्ट काटी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। आज आपण आपल्या डाळिंबीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत आणि ह्या बागेला पहिले पाणी देऊन म्हणजे बहार धरून बरोबर 7 महिने झालेले आहेत आणि आज आपल्या बागेचं हार्वेस्टिंग आहे। आता आपल्याला जो दर मिळाला आहे तो मिळाला आहे 1 किलोला 101 रुपया। ॲक्च्युअल हा दर आपल्याला 120 रुपयापर्यंत मिळत होता, पण त्याच्यामध्ये जे ऊन चट्टा असेल किंवा 100 ग्रॅमच्या खालचे जे फळ असेल असं ते फळ ते घेणार नव्हते, त्यामुळे आपण सरलॉटमध्ये हा माल 101 रुपयांनी दिलेला आहे आणि ह्या बागेत आज कमीत कमी 10 ते 12 टन माल निघणार आहे आणि 10 ते 12 लाख रुपये होणार आहेत। तर शेतकऱ्यांना मला एकच सांगायचं आहे की जर शेती आपण थोडीशी केमिकलला ऑर्गॅनिकची जोड देऊन जर केली तर उत्पादन चांगले मिळते आणि शेती परवडते। तर बघा, आपल्या बागेमध्ये मी ऑर्गॅनिकमध्ये MI लाईफस्टाईल मार्केटिंग कंपनीचं इंडिया ग्रो ब्रँडचे भूवस्त्र ग्रो मॅजिक याचा वापर केलेला आहे, त्यामुळे अतिशय चांगले उत्पादन मिळत आहे। आपण सुरुवातीला जे फळ तोडून गेल्यानंतर शेणखत बेसल डोस टाकतो, त्याच्यामध्ये इंडिया ग्रो ब्रँडचे भूवस्त्र एकरी 4 किलो आणि ग्रो मॅजिक एकरी 100 ग्राम हे वापरलेलं आहे। त्यामुळे भूवस्त्रामुळे जमिनीतील जो वाळवी असेल, हुमणे असेल, निमॅटोड असेल ह्याचा पूर्णपणे नाश होत असतो आणि जमीन सॅनिटायझेशन होण्याचे काम होतं। त्याचप्रमाणे ग्रो मॅजिक हे पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी मदत करत असते। त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण बागेची छाटणी करतो आणि कळी निघत असते त्यावेळेस कळी निघून कळीचं फळामध्ये रूपांतर होताना इंडिया ग्रो ब्रँडचे ग्रो मॅजिक आणि MI स्प्रे स्टिकर वापरतो, त्यामुळे कळीचा स्ट्रोक लांब होतो, मधमाशा आकर्षित होते आणि जास्तीत जास्त सेटिंग मिळते। मग तुम्ही पाहत असाल प्रत्येक झाडावरती कमीत कमी 150 ते 200 फळं आहेत। लोकांना सेटिंगचा प्रॉब्लेम असतो, पण आपल्याला कधीही सेटिंगचा प्रॉब्लेम आलेला नाही आहे। त्यानंतर ज्यावेळेस आपले फळ 5 महिन्यात होते त्यावेळेस तो हिरव्या कलरमधून कलरमध्ये जाण्याचा सुरुवात होते, त्यावेळेस आपण इंडिया ग्रो ब्रँडचे ग्रो मॅजिक आणि MI स्प्रे स्टिकरची फवारणी घेतो, त्यामुळे फळांना कलर येतो, चकाकी येते, ग्लिजिंग येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फळांच्या वजनामध्ये कमीत कमी 30 ते 50 ग्रॅमने वाढ होते। पर्यायाने आपले उत्पादन 15 ते 20% वाढत असते। तर अशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना एकच आवाहन करतो की सर्वांनी जास्तीत जास्त ऑर्गॅनिक प्रोडक्टचा वापर करावा आणि आपल्या शेतीचे उत्पादन वाढवावे। केमिकल कमीत कमी वापरा आणि आपली शेती वाचवा। धन्यवाद। जय हिंद, जय MI लाईफस्टाईल।